आपण मगाशी चर्चा करत होतो की अर्ली मेनोपॉज वगैरे हे शहरातल्या बायकांचं पण होतं आणि तुम्ही म्हणालात हो गावाकडे ग्रामीण भागात भागामध्ये सुद्धा सुद्धा होतं. बघायला मिळतंय आणि ते प्रॉब्लेम्स वेगळे असतात. तर त्याच्यावरती काही थोडंसं ग्रामीण भागामध्ये जर समजा कुपोषणामुळे किंवा अॅनिमियामुळे असं होत असेल तर शहरामध्ये जरा एक वेगळी स्थिती आहे. सर्व उपलब्ध आहे. हा मुलींची वजनं वाढतायत, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, 8-8 तास 10 तास लॅपटॉप समोर काम करतायत, नोकरी करतायत, व्यायामाचा अभाव आहे आणि PCOS किंवा PCOD यांनी थैमान घातलेलं आहे. हो. जसं डायबिटीस सगळीकडे पसरलेलं आहे ना, इतक्या मोठ्या प्रमाणात 12-15% म्हणजे प्रिव्हॅलन्स रेट म्हणजे खूप झाला. तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती PCODचे केसेस सर्वत्र पाहायला मिळत आहेत. खूप वाढलेली वजनं, वाढलेल्या टेस्टोस्टेरॉन लेवल्स आणि अनेक मुलींना फॅटी लिव्हर चेंजेस झालेले आहेत, वजनं वाढतायत, कोलेस्टेरॉल वाढतंय आणि डायबिटीस सुद्धा अर्ली एज मध्ये बघायला मिळतोय. तर हे जे PCOD, PCOS, थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम मेनली, डायबिटीस हे सगळे भावंड आहेत एकमेकांची आणि ही अतिरिक्त संतर्पण म्हणजे अतिरिक्त पोषण त्यांना मिळाल्यामुळे होत आहेत. तर ते आपला एकंदर आहार विहार दिनचर्या याच्यामध्ये सगळ्याची उत्तरं दडलेली आहेत. तर दोन्ही गोष्टी आहेत की एकतर चांगल्या पोषणाचा अभाव म्हणून पण आणि एका ठिकाणी खूप ट्रॅफिक जाम आहे म्हणून, असं दोन्ही प्रवर्तन होत नाही असं आहे. ओके.